प्रश्न पडला ना तर ते तुम्हाला सांगते. मी फिरते की नाही 3-4 वर्षापासून गावागावात फिरते. लग्नाला येते का तुमच्या घरी? अनेकांच्या घरी जाते लग्नाला. मग लग्नाची तारीख दाट असली तर काही सगळे लग्न लावता येतात का? नाही लावता येत. मग एक काका मला भेटले, म्हटले ताई लग्नाला नाही येऊ शकत, हरकत नाही, पण आमच्या लेकीचा हळदीचा कार्यक्रम आहे, तुम्ही आवर्जून या. म्हटलं हरकत नाही काका, मी येते. मी लग्नाला गेले, त्या हळदीला गेले, तिथे पहिला मान कोणाचा असतो? देवकीचा. ते देवकी हळद लावायला उठली, काका पटकन आले, आमच्या ताई आल्या लेक गोंधळ. तुझा मिनिस्टर आहे काय तुम्ही? काय नाव माधुरी, पण मी काही माझं दीक्षित नाही, दिसतही तशी नाही, वागण्यातही तशी नाही. मी एक सर्वसामान्य माणसाची लेक आहे. उठा ताई आल्या. मी म्हटलं काय झालं? हळद लावा म्हणा. म्हटलं आई कुठे? आई कोपऱ्यात रडत होती. एक शेजारच्या काकूला म्हटलं ती बाई कोपऱ्यात बसून रडायला लागली, ती कोण आहे? मग म्हणे त्या पोरीची आई आहे. म्हटलं काऊन रडून राहिली? मग म्हणे की तिचा बाप वारलेला आहे. म्हटलं कधी वारला? 2 वर्षाची होती पोरगी तेव्हा. मग म्हटलं आईने लावत का हळद? आई पण लावत असते मी बाई. म्हटलं मी पण काही लावत नाही. मी बसले जागेवर खाली. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आईच्या आशीर्वादामध्ये जेवढी ताकद असते तेवढी जगात कुणाच्या आशीर्वादामध्ये आहे का? एकाच्या पण नाही, देवाच्या पण नाही. देवाने शाप दिला तरी आईने पदर पसरला की झालं, आईने पांघरून वरतून धरलं की झालं. देवाचं पण काही चालत नसतं. मग त्या आईचा संघर्ष चालला. लेकरू 2 वर्षाचं होतं, तर आज 18-20 वर्षाचं केलं. तिला पायावरती उभं केलं, तिला नोकरीला लावलं, तिला शिकवलं. पोटाला चिमटा घेऊन आई राहिली, रडत कडत आई जगली. त्या लेकरासाठी सगळा संघर्ष केला आणि आनंद होता तेव्हा बाजूला बस. कारण काय? कोणालाच माहित नाही. आहे का माहित? म्हणलं हळद पिळत काही लावत नसतो आपण. माझी आई येत असेल तर चालतं, म्हणलं नाही तर मी चालले घरी. त्या लेकराला मी माझ्या अंतःकरणापासून आशीर्वाद दिला. म्हटलं तुझ्या आईने आई आणि बापाचं दोघांचं कर्तव्य पूर्ण केलं. आज तुला समाजात आईसाठी उभं राहता येत नसेल, हरकत नाही, पण आईला एका क्षणासाठी सुद्धा अंतर देऊ नको, कारण बापाची जागा सुद्धा तिनेच भरून काढली. लेकराला आशीर्वाद दिला, मी निघून आले. घरी आले, माझी आई पण आलेली आहे. माझ्याबरोबर विचारलं काऊन नसती लावू बाई विधवा बाई हळद? मला काय माहित बाई, माझ्या माईने सांगितलं. मग तिच्या माईला फोन केला, म्हटलं आजी काऊन नसती लावत हळद? मला काय माहित नाही म्हणे, माझ्या माईने सांगितलं. ती पण होती कर्मधर्म संयोगाने माझ्या नशिबाने. मग तिला फोन लावला, म्हटलं आजी आता हे सगळ्यांना विचारून राहिले ते माय सांगते, तू काय माय नाही? म्हटलं तूच सांग मला की विधवा आई चांगल्या समारंभामध्ये काय येत नाही, आनंदाच्या क्षणामध्ये ती का लेकराला हळद लावत नाही? मला काय माहिती म्हणे बाई, पण लोक म्हणतात जुनी अपशकुन होतो. म्हटलं घेतला कोणी अनुभव? अपशकुन होती. एखाद्या आईने लावली का आपल्या लेकराला हळद? एखाद्या आई आली का त्या कार्यक्रमामध्ये? एखाद्या आईने दाखवलं का धाडस? म्हणे कोण कशाला येईल? माईची मया येते, संघर्ष करण. पण लेकरांसाठी कुणा नुसतं म्हणलं तुम्ही हे करू नका, तुमच्या लेकराचं वाईट म्हणजे 100 पावलं मागे जाते की नाही? मग काय सांगितलं मला? अपशकुन होतो. आजी माझ्या कानात बोलून गेली, पण माझ्या हृदयात तो शब्द कोरला गेला. अपशकुन 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 वाढतच गेला. पण म्हटलं याचा अनुभव तर घ्यावा लागेल बापा. कोणी घेतला नाही, कोणतरी सांगितलं, मग चाललं पुढे, पण आपल्याला घ्यावा लागेल म्हटलं याचा अनुभव. मग मी त्या दिवशी ठरवलं की मी विधवाईला कार्यक्रमाला बोलवणार. पण मग कोणता कार्यक्रम? हाही प्रश्न होता ना. म्हटलं करूयात हळदी कुंकू. हळदी कुंकापासूनच तिला वंचित ठेवण्यात आलं. मी कुंकू टिकलीच्या भानगडीत काल परवा पडले नाही, आजही पडले नाही, उद्या पण पडणार नाही. मी तुम्हाला आज एका शब्दाने सुद्धा म्हणणार नाही की विधवाईने कुंकू लावलं पाहिजे. तर मी तुमच्या विचारांचा सन्मान आहे. 5000 वर्षांपासून डोक्यात कोरले गेले, माझे का 5 मिनिटात बदलणार आहे? मी सांगणार नाही, सांगितलं नाही. कुठल्या विधवाईला मी हळदी कुंकू सुद्धा लावलं नाही. पण मी स्वप्न पाहिलं की मला अनुभव घ्यायचा. मी अंजनीला, आमच्या संस्थेची एक शाखा आहे, पहिल्यांदा तिथे हळदी कुंकूचा कार्यक्रम केला. विधवा बायांना आमंत्रित केलं. मागच्या वर्षी जशी जाणीपळमध्ये परिस्थिती होती तसंच झालं, कोणीच यायला तयार नाही. गाव छोटं होतं. 9 वाजता गेले ते कार्यक्रमाला. आमच्या मॅडम आहे तिथं. मॅडमला म्हटलं चला बरं माझ्यासोबत. मॅडमला घेतलं, मॅनेजर साहेबाला घेतलं, घर गेले. म्हटलं चला हळदी कुंकू लावत नाही, तिळगुळ खायला या. आजी म्हणे तिळगुळ खायला बोलवत नाही लोक. म्हटलं तिळगुळ खायला या, लेक काय म्हणते तेवढं ऐकायला या. नाही पटलं तर मला तुम्ही उठून जा म्हटलं कार्यक्रमातून. मी तुम्हाला बळजबरी बसून ठेवणार नाही, फक्त माझं म्हणणं काय तेवढं ऐकायला या. कारण त्यांच्या मनामध्ये भीती होती, बाया कुठे जात असतं का हळदी कुंकवाला, आणि लावलं कुंकू मग काय करायचं, भीती मनात. म्हटलं मी काही लावत नसते, तुम्ही या. मी घरात जाऊन बोलून बोलून बायकांना बाहेर काढलं. त्यांना एका छताखाली आणून बसवलं. बाकीच्या पण शेजारच्या पाजारच्या सगळ्या तुमच्यासारख्या सगळ्या चालल्या होत्या. कारण हेतू होता सर्व धर्म समभावाचा हळदी कुंकू. माझ्या सावित्रीबाईने केलं, तिच्या विचारांचा वसा आणि वारसा मला पुढे न्यायचा आहे, म्हणून सगळ्या समाजातल्या बायांना बोलवलं. मग त्या आईला हेच विचारत होते की बाई अपशकुन म्हणतात, कधी पाहिलं नाही डोळ्याने, पण ठेवला की नाही विश्वास? आज लेकराचं ऐकायला आला तर ऐकून घ्या म्हटलं शांतपणे. आणि मला घ्यायचंय म्हटलं आज अनुभव, मला घ्यायचंय तुमच्याकडून हळदी कुंकू लावून.
इतक्या अचंबित झाल्या की आता इतकंच काय हळदी कुंकू लावता. त्यांच्या डोक्यात प्रश्न पडत होते, ही आपल्याला लावणार नाही मान्य, पण आपण हिला कसं लावायचं. कारण विधवा झाल्यापासून कुंकाच्या करंड्यातच कधी बोट बुडवलेलं नसतं. विधवाईने बुडवलेलं असतं का, लांब सौभाग्याचं आहे ते वाण लांब ठेवा त्याला, असं असतं. मी त्यांच्या मध्ये जायचे अशी, छोटा कार्यक्रम होता एवढा मोठा नव्हता. म्हटलं तुम्ही लावत नाही तोपर्यंत मी काही जात नसते, तुम्ही लावलं तर ठीक आहे ना, आज नाही लावलं म्हणजे आम्ही काही जमत नाही. भीती आहे. म्हटलं भीती सगळी बाजूला काढून टाका. मी त्यांच्या कुंकवाच्या करंड्यात बोट बुडवले, त्यांच्या जागेवर जाऊन मी स्वतःला कुंकू लावून घेतलं. म्हातारा मला म्हणायचे की तुला काही समजत नाही बाई, तू म्हणती ते सगळं